गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग मित्रांनो, आजच्या प्री मार्केटला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मग चला आजच्या प्री मार्केट रिपोर्टला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, काल मार्केटमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जवळजवळ 200 पॉईंटचा फॉल आलेला आहे. तर मग हा फॉल नक्की कशामुळे आला, काय झालं, याची आधी आपण चर्चा करू. यासाठी मेजरली 2 ते 3 कारणं आहेत. एक म्हणजे जपानमध्ये आलेला अर्थक्वेक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेड सीमधनं आलेल्या काही बॅड न्यूज. कारण तिथे जे हौती येमेन्स आहेत, तर ते जे काही आपले शिप्स आहेत, कमर्शियल शिप्स, त्याच्यावरती अटॅक करतायत आणि त्या हायजॅक करतायत. आता राहिला दुसरा भाग. याची झळ पूर्ण जगाला बसते, परंतु हौती जे काही रेड सीमध्ये धुमाकूळ घालत आहेत, तर त्यांच्या मागे इराण उभा आहे. आणि इराण आता ॲक्टिवली पोझिशन घेतोय ह्या सगळ्या प्रकारामध्ये, की जी थोडीशी चिंतेची बाब आहे. कारण ॲक्टिवली पोझिशन घेतल्यानंतर अमेरिका आणि बाकीचे देशसुद्धा या युद्धामध्ये उतरण्याची शक्यता आहे, आणि यातनं व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच हा असा प्रकार घडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि तिसरं रिझन म्हणजे आलेलं प्रॉफिट बुकिंग. ते म्हणजे जसं निफ्टी फ्युचर 22,000ला टच केलं, तसा हा सेल ऑफ आलेला आहे. म्हणजे इथे काहीतरी ठरवून केली गेलेली गोष्ट आहे, हे सांगता येतं. आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं? मार्केटमध्ये फॉल येईल का? तर नाही मित्रांनो. आजच गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 20 ते 30 पॉईंट हायर ओपन होणार आहे. म्हणजेच तुम्ही पकडून चालू शकता की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होणार आहे. 20 पॉईंट म्हणजे काय, फार जास्त नाही. मग यातनं काय होऊ शकतं? मार्केटला सपोर्ट खाली थोडासा जवळ आहे, आणि वरती रेजिस्टन्स पण थोडासा वरती आहे. म्हणजे मार्केट एका बॉक्समध्ये आहे. म्हणजेच मार्केट काल एवढं वोलाटाईल जरी आज राहणार नसलं किंवा राहिलं नाही, तरीसुद्धा मार्केट बऱ्यापैकी तुम्हाला मुवमेंट देऊ शकतं. पण याच्यामध्ये ऑप्शन सेलरला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. आणि मार्केट जे आहे, तर ते बाय ऑन डिपचाच सिनेरिओ इथे चालू आहे. जर आपण इंट्राडेमध्ये जर पाहिलं, तर 80 ते 100 पॉईंटचा जर कुठे फॉल आला, तर तिथनं चांगली रिकव्हरी मिळू शकते, आणि त्यामध्ये तुम्ही स्टॉकमध्ये म्हणा किंवा ऑप्शन्समध्ये बाईंग करू शकता. आणि जर पोझिशनलमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल, तर 200 ते 250 पॉईंटचा जर फॉल तुम्हाला कुठे भेटला, तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने तिथे स्टॉकमध्ये सुद्धा आणि ऑप्शन्समध्ये सुद्धा बाईंग करू शकता. याचा चांगला फायदा होईल. कारण मार्केट, जे काही लोक वाट पाहत आहेत की कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, हे होतंय ते होतंय, आणि या सगळ्यातनं मार्केट क्रॅश होईल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर असं होणार नाही मित्रांनो. त्याच्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो. जेव्हा सगळ्यात सुरुवातीला कोरोना आला होता, तेव्हा त्याच्याबद्दल सरकारला आणि लोकांना कुठलीही माहिती नव्हती. त्यातनं काय होतं काय नाही होत याच्याबद्दल काहीही माहीत नव्हतं, आणि म्हणून तेव्हा लॉकडाऊन करावं लागलं होतं. आणि लॉकडाऊनमुळे सगळ्या कंपन्या बंद असल्यामुळे मित्रांनो मार्केट क्रॅश झालं होतं. कारण बिझनेसच जर बंद झाले तर मार्केट कसं राहील? परंतु यावेळेस असं काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा. याचं कारण असं की सगळ्या सुविधा आता उपलब्ध आहेत, आणि जरी केसेस वाढल्या तरी सरकार याच्यावरती उपाययोजना करत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जोपर्यंत लॉकडाऊन लागत नाही किंवा तशी परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत मार्केट क्रॅश होणार नाही मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आणि आता सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली, तर इलेक्शन इयर आहे, त्यामुळे लॉकडाऊन वगैरे ह्या गोष्टी तर तुम्ही सोडूनच द्या. कारण US मध्ये सुद्धा इलेक्शन्स आहेत आणि इंडियामध्ये सुद्धा इलेक्शन्स आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर मग अशा पद्धतीने राहू शकतं मार्केट. आणि जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं, तर जो 20,500चा ओपन इंटरेस्ट होता काल पुट साईडला, तर तो वाढून आता 20,700वर गेला आहे. आणि जर मार्केट हायर ओपन झालं, आणि जर तो पुट ऑप्शनचा जो काही ओपन इंटरेस्ट आहे तो जो वाढू लागला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट तिथं सपोर्ट घेईल, आणि मग मार्केट बाउन्स बॅक करेल. आणि जर तिथे जर ज्या काही लॉंग पोझिशन्स आहेत किंवा ज्या काही ज्यांनी शॉर्ट केलेले आहेत तिथे, ते जर बंद व्हायला लागले, जर पोझिशन्स क्लोज व्हायला लागल्या 20,700वरती, तर मग मात्र मित्रांनो प्रॉब्लेम होऊ शकतो. मार्केट खाली येऊ शकतं 21,700च्या. आणि वरती तर 22,000ला आहेच कॉल ऑप्शन ज्यांनी राईट केलेत त्यांनी. त्यामुळे 22,000 लगेचच क्रॉस करेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण मार्केट थोडं कन्सॉलिडेट होईल आणि त्यानंतर ते पुन्हा ब्रेक करेल अशी शक्यता आहे. तर आय होप मित्रांनो तुम्ही HDFC बँक आणि HDFC बँक ग्रुपचे जे काही शेअर्स आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. कारण त्यांनी बरेच वर्ष झाले आता परफॉर्मन्स दिलेला नाही, आणि निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज त्यांचंच आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी मुवमेंट आता येऊ शकते इथनं पुढे इलेक्शन इयरमध्ये, अशी शक्यता आहे.
तर मग पाहूयात काय होते ते. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.